डॉक्टर कमेंट भरपूर येतात आपल्याला की कुठल्या वळीची पैदास आहे. खरं तर आता डॉक्टर आली तिथं आणि टेम्परेचर चेक केलं. डॉक्टर किती टेम्परेचर आहे? 105.4. आयुष्यपत. मग पिल्लास आजारी बिजारी पडायचं नसतंय. वाघ आहेस तू, वाघ. वाघ आजारी पडत नाही. मला ह्याच्याबरोबर कळलंच की रायबा आपला दिसाय किती मोठा दिसतोय. खरं वय लय कमी त्याचं. तर तुम्ही आता बघितलंच आतापर्यंत व्हिडिओमध्ये सगळं आम्ही शेअर केलेलं आहे. आपला रायबा आजारी पडलेला आहे ते. तर ह्यांनी चालले आहेत रायबाजवळ. कारण माझा एक 9 वाजता परत एक 11 वाजता रात्रीचा येडा असतो रायबाजवळ. आणि आपला रायबा जन्माला आल्यापासून ते आतापर्यंत मी इतका सांभाळलाय त्याला की म्हणजे जरा जरी त्या चेहऱ्यात फरक पडला की मी लगेच ओळखतो की आयला रायबात काहीतरी आपल्या बदल झालेला आहे. मग मी 7 वाजता रायबाजवळ गेल्यानंतर आयला म्हणून रायबात चेहरा पडलाय आपल्या, विषय काहीतरी झालाय. मग मी डॉक्टरने लगेच फोन लावला. डॉक्टर मला असा विषय रायबान चेहरा पडलाय. डॉक्टर मला तुम्ही लगेच काळजी करताय. नाही म्हटलं जरा जाणवते काहीतरी विषय. मग त्यात आधीमध्ये तो काय करतो ठसकतोय, म्हणजे ठसका लागतो आपल्याला. कसा ठसका लागतो तसा ठसका लागतो रायबाला. मग डॉक्टरने ते पण सांगितलं ठसका लागतो पण चालते म्हणजे डॉक्टर येतो. मग डॉक्टर कुठेतरी बाहेरच्या विजेटवर होतं. आता वाजले किती 10:30 वाजलेत. मग आता डॉक्टर मध्ये एक 10 मिनिटात येतो. मग आता डॉक्टर यायला लागले. डॉक्टर जवळ निघाले. आता रायबा आपला म्हणजे आता काय विषय झालाय की जे आपल्या रायबाच्या बाबतीत घडेल ते आपण सगळ्या सबस्क्रायबर बरोबर फॅमिली बरोबर आपण शेअर करतोय. कारण कसं मग त्यासनी पण समजेल की आयला रायबा म्हणजे जे आपण घरचा साज म्हणतो तयार करतो जन्माला आल्यापासून कशा गोष्टी असतात काय असतात जास्तपर्यंत किती सांभाळावं लागतं, किती निघा आणि किती त्याला ट्रेनिंग द्यावं लागते. बरं ती शेवटी नशीब की पळेल नाही पळेल. बरं पळाला तरी ठीक, नाही पळाला तरी ठीक. आम्ही आमचं बाळ समजले आम्ही त्याला शेवटपर्यंत जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत आम्ही त्याला सांभाळणारच. मग तो पळाला नाही पळाला राहू दे. आता आपला मुलगा असतो, आपली मुलगी असती, शिकती नाही शिकती, करिअर होतं न होतं असा विषय आम्ही धरलाय आणि वाट पुढे चालायला लागलोय. विषय फक्त ह्या क्षेत्रात आपल्याला पडायचा आहे. मग तो पळू दे नाही पळू दे, हरला काय झालं तरी. आणि सगळ्यात महत्वाचं जास्त कमेंट येते की रायबा कुठल्या वळूची पैदास आहे, कुठल्या वळीची पैदास आहे. मी प्रत्येक कमेंटला सांगतो की आपला रायबा सिमेन्सवरचा आहे. मात्र डॉक्टरने पण फोनवर सांगितले तुम्ही एक आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगा तुम्ही कुठलं सिमेन्स दिलंय, कसल्या पद्धतीचं दिलंय ते तुम्ही सांगा. चालतं म्हणजे डॉक्टर सांगतो म्हणजे ते तुम्हाला पण कळेल ते. आणि डॉक्टर म्हणजे स्पेशलिस्ट आहेत. आमच्या इथल्या आसपासच्या भागात जेवढी टॉपची खोंड आहेत त्यांना सगळ्यांना ट्रीटमेंट त्याच डॉक्टरांचे. तर तुम्ही सुद्धा असते डॉक्टर बक्षीला. आम्ही कायम व्हिडिओमध्ये सांगते डॉक्टर. आणि सगळ्यात महत्वाचा विषय आपला रायबा लय मोठा नाही. आज किती तारीख आहे 31 डिसेंबर 2023 मध्ये रायबाचा जन्म झाला. म्हणजे रायबाला आज 7 महिने किती 13 दिवस तसं म्हणायला 13 दिवस 7 महिने 13 दिवस झाले. एक चुकी झाली आमची की आम्ही रायबाला लवकर ट्रेनिंग चालू केलं म्हणजे छकड्याचं. एक चुकी झाली. मग आता विश्रांती देणार आहे रायबाला. आता नुसतं नॉर्मली टेम्पररी काय असेल ती करणार आहे. एक 9-10 महिन्यात म्हणजे आता इथनं पुढे तो ट्रेनिंग चालूच होणार त्याचं. शेवटी नशीब रायबा आपला पळ नाही देव आहे की आपल्या पाठीशी. नाही पळाला तरी आम्हाला काही फरक पडत नाही. देवाच्या आशीर्वाद आम्हाला भरपूर आहे आणि रायबाच्या आशीर्वादानं आणि अजून रायबात द्यायला लागलाय मैदानावर जायच्या आधीच. फक्त काय रायबा जीव बसलाय. रायबाला आम्ही 100% देणार. मालकीन आमची मी माझ्या झाल्यावर म्हणलं काय झाले तर मला मालकीन बहुतेक रडायला लागल्या. मालकीन म्हणजे एवढा जीव आमचा बसला त्याच्यावर की मालकीन अक्षरशः रडली. हिच्याकडे दाखवू की हिच्यामुळे काय आलं की काय म्हणलं मम्मी काय झालंय ग मम्मी काय झालंय. परत मी माझं लक्ष हिच्याकडे गेलं तरी म्हणले काय नाही बाळा. म्हणजे एवढा आमचा जीव बसलाय त्या रायबावर की आम्ही म्हणजे त्या क्षेत्रासाठी सांभाळाय असं नाही. म्हणजे एवढी खोंड आली तेवढी गेली कधीच नाही सांभाळली. शेवटपर्यंत आमच्यावर राहणार होतं नाही. आणि सगळे म्हणजे काय म्हणते म्हणजे एवढ्या कमिटी देतात त्याची नजर काढा त्याची दृष्ट काढा वगैरे आम्ही काढतोच. फक्त काढताना काय म्हणतो की बाळमामा आपल्या रायबावर लक्ष ठेवा एवढंच. आणि जास्त पण त्या जर फंद्यात पडलं ना नजर झाले ही झाले तर आपण रायबाला कुठंच नेऊ शकत नाही, कुठं कुणाला दाखवू पण शकत नाही. एवढं पण आम्ही म्हणजे जास्त सिरियस होत नाही की नजर झाले असं झाले. शेवटी आजारी पडलाय का तर थोडा पडलाय. तर विषय असा झालाय. आता डॉक्टर आली तिथं आणि टेम्परेचर चेक केलं. डॉक्टर किती टेम्परेचर आहे? 105.4. आयुष्यपत. मग आता म्हणजे कशामुळे काय म्हणजे आता बघे काय व्हायरल मला टेन्शन. तर मला शंका आलेली एवढा ह्यो कधी शांत नसतो आपला रायबा. ते आज जरा लक्षण वेगळी दिसली. आता इंजेक्शन द्यायचं काय. मग आता काही खाली ठेवलेलं ही पण खाल्लेलं नाही त्यानं.
ही वैरण संपवल्या बघा, ही तर ठेवली जास्त वैरण संपवले त्यांनी. या अशी बघायला सवयच नाही वयाला. आता रायबा शेटला आपल्या 1-2 इंजेक्शन आणि 1 सलाईन लावल्या. 105 ताप होता. आता 1 महिना काय रायबा शेटला आपण काहीच करायला नाही, विश्रांतीच फक्त, कारण की त्याचं वय खूप कमी आहे. डॉक्टर कमेंट भरपूर येते आपल्याला की कुठल्या वळीची पैदास आहे. खरं तर ही ओळखी नाही, सिमेंट दिलेलं आहे. हां, सिमेंटवरली पैदास आहे. मग कुठली जात आहे काय? हे कोसा किलर मध्ये जात कोसा किल्लर. मग ते आपल्याकडे मिळेल का इथून पुढे? मिळतंय, काय प्रॉब्लेम मग तुम- नाही. NDDB राहुरीचं सिमेंट घेतलेलं आहे. घेतलेला आहे. हा, त्या सिमेंटची ही पैदास आहे. म्हणजे भरपूर इतके कमेंट येते त्या, म्हणजे रायबाचा बा कोण आहे, रायबाचं वडील कोण आहेत, अशा कमेंट भरपूर येतात. त्यासने आम्ही सांगतो की सिमेज आहे. तेवढं सांगून आणि बरंच म्हणते कोण डॉक्टर आहेत, कुठले डॉक्टर आहेत, त्यांचा नंबर द्या. तसं आपण नंबर देऊ शकत नाही. मला डायरेक्ट डॉक्टरांच्यावर चर्चा करायची आपण. म्हणजे तुमचा नंबर दिला तर चालेल का? बरं ते राहू दे, ते सिमेज तर मिळेल का आपल्याकडे? सिमेंट मिळते, काय प्रॉब्लेम मग चालतं, मग आपला कॉन्टॅक्ट नंबर देऊन मग तिकडं आपल्या सिमेज मिळू शकते. आई कुठली जात म्हटलं हे? हे कोसा किलर मध्ये. बरं, आता मेन कंडिशन सांगा, आपल्या रायबाची आत्ताची कंडिशन सांगा. कारण आपलं यूट्यूब फॅमिली इतके रायबावर लक्ष असते त्यांचं की ते प्रत्येक गोष्टीचं आज रायबाला हे झाले ते झाले. आणि काल आपण परवा म्हणजे फेरा दिला तेव्हा पळाला नाही म्हटलं मला तेव्हा शंका आलेली आहे, रायबा आपला असा का वागला. तर त्याच्या आत जी कणकण होती ती आपल्याला कळाली नाही. आत कणकणी त्यात फेरा पडल्यामुळे वासराला व्हायरल फिवर, वातावरणाच्या बदलामुळे पण टेम्परेचर आलेलं आहे. 105 ताप होता बैलाला. त्यावेळेस त्याला एक छोटी सलाईन वरून 2 इंजेक्शन दिलेले आहे. सकाळपर्यंत क्लिअर होऊन जाईल. रायबा आपला क्लिअर होईल ना, कारण की टेन्शन इतकं आलंय. क्लिअर होऊन जाईल. कारण रायबाजी तिकडे मालकीने जर रडून नुसतं हे झाले. आणि सगळ्यात आता म्हणजे आता कधी झोपायचं आहे? आता जे हे आपला डोस झाला त्यानंतर किती दिवसांनी? बैल पूर्णपणे कव्हर होऊन दे. हां, परत झोपा. म्हणजे 1 महिनाभर तरी विश्रांती त्याला, विश्रांती द्या. चालायचा पळायचा व्यायाम. तुझं वय नाही, हां, आजच बच्चा आहे, छोटा आहे. चालतं. म्हणजे मग त्याला नुसतं असं व्यायामला म्हणजे पळवायला वगैरे असं मोकळा सोडायला चालतंय ना? मोका सोडलं तर. चालतंय. आता रायबाला काय रिस्क लय घेत नाही मी. आणि येसन कधी टोचायची? येसनची तर भरपूर कमेंट येतात. कितव्या महिन्यात टोचायची? 1 महिन्यानं टोचा. म्हणजे 9व्या महिन्यात. चालते. धन्यवाद डॉक्टर, चांगली माहिती दिली. चला रायबाला आता वाढ टाकतो. ही रायबाची मम्मी रायबासाठी जवळ बांधल्या खास. रायबा जास्त वराडतो, रायबासाठी इथं बांधल्या मम्मीला त्याच्या. रायबा शेठ बघा, रायबाचा पराक्रम चालू झाला. पाय बघा कुठे टाकलाय रायबानं. पाय काढ, थांब तुला आणतो वैरण. चल थांबा, त्याला वैरण टाकतात. बघा रायबा शेठला आत्ता वैरण टाकलेली आहे. वाढ तोडून आमच्या पाठीमागे जे शेत आहे तिथं ऊस लावला आहे, त्याचं डायरेक्ट वाढ तोडलं. रायबा शेठ लागले वाढ खायला. आता हे रायबा काय राव टेन्शन दिलं. इथं काय लागले तुम्हाला? थांबा बघू दे. जाळी खावा. त्याला वाटलं आणि इंजेक्शन करायला पाठीत गेला खायला. चला रायबा, ही बघा राधा, रायबाची वैरण खाते. राधा तिला बांधलेली इथं बांधले बघा. ही दूर आहे बघा. आणि मॅडम कुठं आले तर बघा, त्या जाळीत इकडे आले तर पलीकडे. रायबा जवळ बसते, इथं बसते या कट्ट्यावर निवांत दोघं एकमेकाकडे. म्हणून बहुतेक रायबा शेटला पाहिजे हत्ती गावात. ही हत्ती गावात आहे. रायबा आलो हत्ती गावात घेऊन. थांब, त्याला हत्ती गावात पण टाकतो मी गेलो काय करते रायबा. हा, असा जरा आस केला का? आता कसा दिसतोय बघा. आलो हत्ती गावात घेऊन रायबा शेटला. रायबाच्या मम्मीला पण टाकले. ते रायबाच्या मम्मीने एवढं ठेवलंय. थांबा, आलो हत्ती गावात बघा. हे हत्ती गावातच खाते. आलो घेऊन. हे भाजी या भाज्याला सगळी वैरण त्याची सपवली आहे. काय कसं बघते बघा. ऐ बाबा, असं करते घ्या वाटते बाबा भाज्याचं. तर रायबा शेठसाठी आणलेलं हत्ती गावात. आता बहुतेक हत्ती गावातच साहेबाची पाहिजे. बघा कसं करते. रायबा चला, हत्ती गावात खा, वाड खा, काय खायच ती खा. इकडे आणलंय इकडे. ऐ रायबा इधर इकडे वैत आणले. काय खातील आता? रायबाची मम्मी लागल्या खायला. वाजलेत किती बघा, 12:15, 11:47. रायबा शेठ जातो सकाळी बघ. आता होतो क्लिअर, माझ्यापेक्षा जास्त फ्रेश झाला आता. डॉक्टर म्हणले काय लई टेन्शन घेऊ नका तुम्ही, होतो आपला क्लिअर, व्हायरल इन्फेक्शन आहे. चला सकाळी भेटू. सकाळचे 7 वाजलेत. रायबा शेठला काल आपण इंजेक्शन सलाईन दिलेली. डॉक्टर म्हणले तासाभरात कवर होईल. सकाळची बघा काय कंडिशन असते. हे तावर आली, हे सगळं आवरून घ्या. आता खाद्य वगैरे द्यायचं. आपली रायबा शेठ बघूया.
लागला वरडायला. रायबा ओ रायबा, रायबा शेठ. बाजन बघा काय केलं. आणि हे रायबा शेठ लागलेले आहेत रवत करायला आणि फ्रेश पण झालेत. काय रे पिल्ल्या काही. चला तर शेडातलं सगळं आवरलंय आता. रायबाच्या आईला कुट्टा टाकल्या, भाज्याला टाकल्या, त्या मॅडम्सने दूध पाजून घेतलंय. आणि रायबा शेड बघा आपले आता कुट्टा खात आहेत, त्यामुळे टेन्शन गेलं. डॉक्टरने फोन केलेला, डॉक्टर लागला वैरण खायला. डॉक्टर म्हणजे एक नंबर, आता काय टेन्शन नाही. रायबा शेठ, रायबा हो इकडे इकडं. रायबा शेठचा ताप चेक केला डॉक्टरने. काल 106 होता ना, आता 101 आहे. डॉक्टरने बोलवलेलं मला ताप चेक करायचं. आता काय काळजी करायचं कारण नाही. चालतं चालतं. आता इतकं बरं वाटतंय मस्तच. रायबा शेठ ते व्हायरल इन्फेक्शन होतं म्हणजे डॉक्टर काय टेन्शन घेऊ नका, काय काळजी करू नका. त्यामुळे आता रायबाला आपल्या ताप चेक केलेला आहे. रायबा 1 आहे, 101. त्यामुळे नो टेन्शन. डॉक्टर म्हणलं काही टेन्शन नाही. आता वैरण खायची गच्च आणि 15 दिवस रायबा शेठला आम्ही काही ताप देणार नाही. इकडं आणि स्पेशल वैरण टाकल्या. तर तुम्ही म्हणजे ह्याच्या आधी व्हिडिओमध्ये बघितलंच तर ते काल रात्रीचं होतं, जे म्हणजे आपला रायबा आजारी पडलाय. आणि तर तरी सुद्धा खाद्य शिजवलेलं आहे बाळाला, कारण द्यायचंच आहे. आणि आम्ही चाललोय थोडस एका कामानिमित्त गावाला. आता बघूया, मग आल्यानंतर लवकरच येणार आहे, पण आधी खाद्य चालून जायचंय. रायबा शेठ, अरे बापरे, रायबा शेठ मम्मीच्या जागेवर बसले होत त्याला मॅटवरच बस आवडतंय रवत करत. मम्मी काळजी घ्यायला लागले. हो रायबा शेठ रवत करायला लागलाय. आणि रायबा तरी माती कोणी उकरलंय? मी उकरली. मी दररोज उकरून ठेवतो मातीशी. हे अशी उकरून ठेवतो, तर आज गडबड होती म्हणून एवढीच उकरली. रात्री बाळाने खाद्य खाल्लं नाही, काल सकाळी खाल्ले. मम्मी हात लावायचा नाही तुझ्या बाळाला. अजिबात नाही. लावणार आहे. बाळ आजार आहे का नाही तिचं? तुला पण लावणार आहे, तुला पण लावणार आहे. बरं विषय कसा झाला, रायबाला आपण फेरायला नेलेला का, तेव्हा जरा त्याला कणकणी होती. तरी तरी मला शंका आलेलीच की आईला रायबा आपण कायम बाहेर काढला शांत नाही. आणि इथनं बाहेर काढला शेडतनं तर ते तुला माहितीये कसा उडी असते त्याच्या काय. आणि त्या दिवशी शांत गाडीत बसला, शांत गेला, पळाला पण नाही एवढा. म्हणजे जेवढी अपेक्षा होती त्याच्याकडं. परत दुसऱ्या दिवशी बघितलं तर रायबा शेट मग काय ताप 106. चालवला त्यावेळेस कॅमेरा वगैरे नव्हता आमच्याजवळ, घरात ठेवून आलेली मी. तर इथनं तिथं नेलं एकदम शांत, तिकडे इकडे आणलं एकदम शांत, म्हणजे काय रिएक्शनच नाही. त्यावेळेसच बेकार वाटायला लागला. आणि चालवाय न्यायच्या आधीच ह्यांनी फोन लावलेला डॉक्टरांना की रायबा जरा ठसकायला लागलाय, रायबा जरा ठसकायला लागलाय. मग ह्यांना काय वाटलं की त्याची छाती बिती भरली काय. तर डॉक्टर आले, बघितलं तर 107 कपाच 106 होता. आणि आज सकाळी बघितला 101 ताप आहे. पण डॉक्टर आलेले म्हणजे डॉक्टरांना पण काळजी वाटते. नाही नाही आपल्याला झोप आहे का रात्रभर. डॉक्टर मला काय म्हटलं, काय टेन्शन घेऊन आलंय तुम्ही, टेन्शन घेताय, नॉर्मल आहे आणि व्हायरल इन्फेक्शन आहे, काय एवढं हे नाही. आणि साहेब लागली तर रवत, आणि रवत करते म्हटलं काय विषय संपला म्हटलं. खायला आणलंय, खाल्लं तिथे घालून ठेवूया एका बकेटमध्ये. शीत आता एवढं खाद्य खाल्लं. रायबा तुझी मम्मी येऊन देत नाही. रायबाला उठून इकडे बसवाय. मम्मी कुठं बसायची त्याची परत. ती पण आहे, बसतील दोघं एकमेक, नाही बसा येणार नाही तिला. उठणार नाही, उठतोय तो, खातोय. एवढं खाद्य खाल्ली ती, कुट्टा खाल्ल्या. मम्मीची कुट्टा खातोय, त्याची खायला झाला. मला काय करते आहे का ती तुमची लाडकी येते. आम्ही दोडं काही त्यांचं दोडक. राधा राणीचं काय बाय, उड्याच उड्या नुसत्या उड्याच अशी करत्यासारखी. रायबा शेठ खाते खाणार काय बघा, तुम्ही जवळ गेला की अजिबात हात लावून देत नाही. सया काय झालंय तिला? काय झालं? मी तशी का करते? तिला अचानक वाटलं तू आहेस काय करते. नाही मला वाटतील की गो असं बाळा रोज करून दिलंय ते. आता 15 दिवस आपण रायबा शेठला काही ताप द्यायचा नाहीच द्यायचा. आणि डॉक्टरांनी निवांत खा, निवांत गट्टी हो, काय नाही. आणि बाहेर झाले का? होय, बाळ आजारी आहे तिचं, तिला पण कळते. तिला आजारी होय, तिची मम्मी पण आजारी पडलेली मागच्या 4 दिवसात. त्या दिवशी मी म्हणलं की मला कसं काही जवळ येऊन देत्या, काहीच करणं झाल्या नाही. माझ्या सोनुलीचं काय दुखतंय ग, काय दुखतंय? झालाय आता ताप कमी? ताप आला 100 कोरा. माझं ग पिल्लास आजारी बिजारी पडायचं नसतंय. वाघ आहेस तू, वाघ. वाघ आजारी पडत नाही. डोळ्यावरनं कळते पिल्ल्याच्या. डोळ्याचं पिंगाले. झोप आज झोप. काय झाले साहेबासनी गेला मम्मीकडे. असं ते दुखायला लागल्यावर कधी पण मम्मी दिसते. होय. चला
जाऊयात आपण. बरं चला. तर साहेब आता दूध प्यायला लागले. दूध पिलू, दूध पेतय, चावू नको फक्त मम्मीला. बाळ आहे बाळ. डॉक्टर काय म्हणते माहिती का, बाळ आहे अजून ती बाळ, त्याला लई तुम्ही लोड देऊ नका. होय, मोठं दिसतंय म्हणून. नुसती मोठा करत ती बाळ आहे अजून. आणि डॉक्टरांनी तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळी माहिती दिलेलीच आहे की रायबा आपला कसा आहे, काय आहे ते. तर डॉक्टर पण आम्ही तुम्हाला दाखवले, कारण तुम्हाला मी काय म्हणतो की आम्ही जे काही करतो ते डॉक्टरांच्या सल्ल्याने. तर तुम्ही काल डॉक्टर पण बघितले, डॉक्टर पण खरंच एवढ्या म्हणजे हे आहेत की लगेच येत आहेत. काही विषय नाही. डॉक्टर म्हणते आता रायबा आपला साळा झालेला आहे. डॉक्टरांनी सांगितले 1-2 दिवस जातील अशक्तपणा वगैरे कव्हर होऊन यायला. आजचे दिवस त्याची चंचलता नसली की कसं करमत नाही. माहित नाही तुला जवळ करतो कधी आपल्या. होय, आता तुम्हाला नुसतं ही केलं असतं माझ्या जवळ आला असता गोंजर्ग गोंजर्ग म्हणून. बरं चला आपण आता निघूया. मला ह्याच्यावर कळलंच की रायबा आपला दिसाय किती मोठा दिसतोय, खरं वय लय कमी आहे त्याचं. त्याच्यावरून तुम्हाला समजत असेल का. होय, किती 7 महिने किती दिवस झाले. 7 महिने आज 13 तारीख 14 दिवस. कारण 31 डिसेंबरचा आहे ना. साहेबांनी आता लय लोड देणार नाही मी, अजिबात नाही द्यायचं. असं बाय आजार पडला की कशात लक्ष लागत नाही. बाळा की आता बस की पिल्लू. तर तुम्ही आता बघितलंच आतापर्यंत व्हिडिओमध्ये सगळं आम्ही शेअर केलेलं आहे. आपला रायबा आजारी पडलेला आहे ते. कारण कसं रायबाच्या मी प्रत्येक गोष्ट तुमच्या बरोबर शेअर करतोय, तर ही सुद्धा गोष्ट शेअर केलीच पाहिजे. आणि त्याचबरोबर आम्हाला पण वाईट वाटतं की आपल्या म्हणजे सगळी फॅमिली रायबाकडून म्हणजे अपेक्षा ठेवते. आणि काय झालं, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं रायबाला फिरायला नेलेलं, तर रायबा म्हणावा असा पळला नाही, कारण त्यावेळेसच त्याला फीवर आलेला. फीवर आणि महत्वाचं काळ नाही, समजलं नाही, लक्षात आलं नाही. आता 1 महिना पूर्ण विश्रांती घ्यायची, तर तसंच करायचं. 1 महिना पूर्ण रेस्ट द्यायचा आता रायबाला. आता रायबाला लय लोड देणार नाही. डॉक्टरांनी सांगितले टेम्पररी व्यायाम घ्या इथल्या इथं. आणि एवढं पण घेऊ नका म्हणली ती, कारण की हे व्हायरल इन्फेक्शन आहे. त्याची मम्मी पण आजारी पडलेली मागच्या 4-5 दिवसात. तो रायबा पडला तरी लांब बांधलेलं रायबाला. चालते चला वाई टू. आता आम्ही चाललेलो आहे कोल्हापूरला एका पाहुण्यांच्याकडे. तर चला आम्ही जाऊन येतो, कारण संध्याकाळी रायबाजवळ ह्यांना आलंच पाहिजे. ह्यांना अजिबात वेळ म्हणजे तिथं दमच निघणार नाही रायबाला सोडून. तर चला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.